जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या संपूर्ण गीताचे इतके सुंदर बोल आहेत, पण हे गीत लिहिलं कुणी, याला गायलं कुणी, जाणून घ्यायचंय मग हा रील शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत. राज्यातील सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून वाजवलं किंवा गायलं जावं असा शासन निर्णय आता जारी करण्यात आलाय आणि याची अंमलबजावणी पण झाली आहे. तर मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गाण्याचे मूळ बोल राजा बढे यांनी लिहिले असून संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं होतं. आणि हे गीत महाराष्ट्रीय गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते आणि दिग्दर्शक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायलंय. त्यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा देखील प्रदर्शित झालाय. हा चित्रपट शाहिरांचे नातू केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलाय. आईपासून लपत गात असलेलं गाणं, पुढे आजीचा धाक, नंतर मुंबईत गिरणी कामगार म्हणून झालेली ओढाताण, अशातच भानुमतीचं आयुष्यात येणं, स्वातंत्र्य चळवळ ते महाराष्ट्राची लोकधारा, अशा अनेक गोष्टींना शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना सिनेमा स्पर्श करतो. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसला देखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखवता आली. आज आपण जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अभिमानाने गात आहोत. त्या शाहिरांचा जुना काळ पुन्हा अनुभवण्यासाठी महाराष्ट्र शाहीर सिनेमा एकदा पहाच. प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. जन्मलो ज्या मातीत ती माती मराठी, गुणगुणलो जे गीत ते गीत मराठी, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा. वशिलाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.